नमस्कार. शर्वरीला जानकी आणि ऐश्वर्यावरती संशय आलेला असतो. म्हणूनच तिने सर्वांना सांगितलेलं असतं की आज तुम्ही तिघींनीही आराम करायचा. आज घरातलं जेवण जे काही आहे ना ते मी स्वतः करणार. इकडे मात्र अवंतिका खूपच घाबरलेली असते. अवंतिका ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या कळतंय का तुला? अगं ऐश्वर्या, शर्वरीताईंनी जर का तांदळाचा डबा उघडला तर तो मोबाईल त्यांच्या हातात सापडेल. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, असं काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. त्यावेळेला जानकी बोलते, ऐश्वर्या तू असं कसं काय बोलू शकतेस? खरंच मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही. अगं समोर संकट असताना सुद्धा तू शांत कशी काय? त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, थांबा ना जरा, काहीही नाही होणार. आणि लगेच शर्वरी तांदळाचा डबा उघडते. शर्वरीला सुद्धा संशय असतो की तांदळाच्याच डब्यात मोबाईल असणार. पण तांदळाचा डबा उघडल्यानंतर मात्र त्याच्यात मोबाईल नसतो. ते बघून शर्वरीचे डोळेच फिरतात. तिला खूप राग आलेला असतो. त्यावेळेला जानकी शर्वरीकडे बघत असते. त्यावेळेला शर्वरी जानकीला बोलते, जानकी वहिनी, अगं तुम्ही इथे का आहात? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, खरं सांगू का शर्वरी वंश, तुम्ही जेवण करत आहात ना म्हटल्यावरती आता मला काळजीच नाही. मी आता जाऊ का इथून? त्यावेळेला शर्वरी बोलते, नाही मी ठरवलेलं जेवण करायचं म्हणून, पण माझं डोकं खूप दुखतंय. प्लीज तुम्ही तिघींनी करा. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, काय ना शर्वरी, जानकीला खूपच दिवसभर त्रास झालाय आणि माझं सुद्धा डोकं दुखतंय. आणि अवंतिका जर का म्हणत असशील तर अवंतिकाची अवस्था तुला तर समजतेस ना. प्लीज प्लीज समजून घे आणि तू जेवण कर ना. त्यावेळेला मात्र शेवटी नाईलाज असतो का होईना पण शर्वरी जेवणाला तयार होते. इकडून ऐश्वर्या, जानकी आणि अवंतिका निघून गेलेले असतात. शर्वरीला मात्र खूपच राग आलेला असतो. ती भांड्यांची आदळआपट करत असते. तेवढ्या तिथे राहुल आलेला असतो. राहुल शर्वरीला म्हणतो, शर्वरी काय झालं? अगं एवढी का भांड्यांची आदळआपट करत आहेस? त्यावेळेला शर्वरी बोलते, राहुल राहुल सगळा प्लॅन चौपट झाला. अरे फसला फसला प्लॅन. अरे त्या जानकीला तो मोबाईल सापडलाय राहुल. असं जर का झालं ना तर मात्र घोटाळा होईल. सगळं संकट आपल्या पाठीशी येईल. त्यावेळेला लगेच राहुल बोलतो, काय झालंय काय शर्वरी? शर्वरी खरंच मला तुझ्या बोलण्याचा अंदाजच येत नाही. म्हणजे विक्रांतचा मोबाईल गायब झालाय का? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, हो. आणि मला असं वाटलं होतं त्या बावळट ऐश्वर्याने इथेच कुठेतरी ठेवला असेल, पण नाही, त्या तर माझ्या 2 पावलं चालाक निघाल्या. हे ऐकल्यानंतर राहुल बोलतो, तरी मी सांगत होतो शर्वरी, तो मोबाईल तू फोडून टाक, पण तू माझं ऐकलं नाहीस. बघितलंस ना आता कसं अंगाशी आलं ते. आता काय करायचं शर्वरी, तूच सांग. तुझ्या या अशा वागण्यामुळे ना मी सुद्धा गोचीत अडकलोय. तर इकडे जानकी मात्र विचारात पडलेली असते. जानकी म्हणत असते, मला एक गोष्ट कळतच नाहीये. मोबाईल गेला तरी कुठे? एवढ्या सहजासहजी तो मोबाईल सापडत नव्हता. आणि आता जर का तो मोबाईल सापडलाय तर कुठे असेल? त्यावेळेला ऐश्वर्या तो मोबाईल त्या दोघींसमोर धरते. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या, अगं तुझ्याजवळ हा मोबाईल कसा? ऐश्वर्या, तू तर तो मोबाईल तांदळाच्या डब्यात लपवला होतास. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, हो, मी हा मोबाईल तांदळाच्या डब्यात लपवला होता. पण खरं सांगू का जानकी, शर्वरी जी काही कारस्थानं करते ना ती कारस्थानं माझी ऑलरेडी करून झाली आहेत. ती कोणत्या थराला जाईल हे मला माहिती होतं. अगं तिला ना आपल्यावरती संशय आला, म्हणूनच तर तिने किचनमध्ये येण्याचा निर्णय घेतला. आणि मला जेव्हा ही गोष्ट जाणवली तेव्हाच मी तो मोबाईल दुसरीकडे लपवला. जानकी, तुला काळजी करण्याची गरज नाही. शर्वरी जर का चालाक असेल ना तर आपण तिच्यापेक्षा सुपर चालाक आहोत. त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या तुला नाही माहिती तू केवढं मोठं काम केलंयस. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, तुला काळजी करायची गरज नाही जानकी. त्यावेळेला अवंतिका बोलते, मला माझीच लाज वाटते. खरं सांगू का ऐश्वर्या, मी स्वतः वकील आहे तरी सुद्धा शर्वरीताई खोटं बोलतायत हे ओळखू कसं शकले नाही? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, अवंतिका प्लीज स्वतःला दोष देऊ नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव अवंतिका, कितीही काही झालं तरी सुद्धा तू या गोष्टीकडे नात्याने बघितलंस. तुझा तिच्यावरती विश्वास होता. त्यावेळेला जानकी बोलते, पण विश्वास कोणावरती ठेवायचा हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. पण आम्ही मात्र मातीच खाल्ली.
त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, जाऊ देत ना, आता या गोष्टींचा विचारच कशाला करताय? या सर्व गोष्टी आता सोडून द्या. आणि खरं सांगू का, आता फक्त शर्वरी चॅप्टर कायमचा क्लोज करायचा आहे, एवढ्यावरती तुम्ही लक्ष द्या, कळतंय का? त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, जानकी वहिनी, अगं मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावेळेला जानकी तो मोबाईल लपवते. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, जानकी वहिनी काय लपवतेस? त्यावेळेला लगेच शर्वरी असं बोलतात. जानकी बोलते, तुम्हाला काय बोलायचं आहे शर्वरी वंश? आणि तुम्ही जेवण करत होतात ना, मला असं का वाटतंय शर्वरी वंश, आम्ही तिघी एकत्र असलो की तुम्ही घाबरता, तुम्हाला खूप भीती वाटते, तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या विरोधात काही प्लॅन शिजतोय म्हणून? त्यावेळेला लगेच शर्वरी चांगलीच गप्प बसलेली असते आणि शेवटी बोलते, असं का बोलते जानकी बहिणी? तुम्ही तिघी एकत्र असलात की मला सुद्धा तुमच्यात यावंसं वाटतं, म्हणून तर मी तुमच्यात आले. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, बस झालं शर्वरी वंश, मी काही तुम्हाला ओळखत नाही अशातला भाग नाही. शर्वरी वंश, तुम्ही काय काय करू शकता ना, मला चांगलंच माहिती आहे. प्लीज तुमची ही जी घाणेरडी सवय आहे ना, ती सोडा. तुम्हाला संशय येतोय ना की आम्ही तुमच्या विरोधात काहीतरी करतोय म्हणून? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, असं काही नाहीये, असा विचारच करू नकोस. आणि खरं सांगू का, असा विचार करण्यापेक्षा प्लीज प्लीज मला समजून घे. तेव्हा लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश, आईंना गोळ्या घ्यायच्या असतात, आईंच्या जेवणाची वेळ झाली, प्लीज जेवणाकडे लक्ष द्या. आणि खरंच सांगते, आम्हाला तुमच्यावरती कोणताही संशय घ्यायची गरज नाही. मुळात ही अशी घाणेरडी सवयच नाही, आणि असं जर का माझ्या मनात काही असतं तर मी स्वतः तुम्हाला सोडवलं नसतं. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, जानकी वहिनी, माझा तुझ्यावरती विश्वास आहे. आणि लगेच तिथून शर्वरी निघून गेलेली असते. इकडे मात्र ऐश्वर्या बोलते, किती नाटकी आहे ना ही बाई, खरंच हिच्यासारखी नाटकी मी पाहिलंच नाही. खरं तर मी सगळं काही करायची, पण जानकी तुझ्या तोंडावर तुला सांगून करायची. तेव्हा जानकी बोलते, ऐश्वर्या ते सर्व जाऊ देत. ऐश्वर्या, आता लवकरात लवकर हा मोबाईल ओपन केला पाहिजे. आणि लगेच ऐश्वर्या आणि जानकीने तो मोबाईल ओपन केलेला असतो आणि त्याच्यात नानांना विक्रांतनी पाठवलेला मेसेज असतो, तो जानकीने वाचलेला असतो. तो मेसेज वाचल्यानंतर जानकीच्या हातापायाखालची जमीनच सरकते. जानकी खूपच घाबरलेली असते. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी बघितलंस का, ही मुलगी वाया गेलेली आहे. स्वतः नानांना विक्रांतरावांनी मेसेज केलाय. त्यावेळेला मात्र अवंतिका बोलते, जानकी वहिनी आपण चुकलो. त्यावेळेला जानकी बोलते, जाऊ देत ना अवंतिका, चुका कोणाकडून होत नाहीत. शर्वरी वंशनी आपल्याला घोळात घेण्याचा प्रयत्न केला, पण शर्वरी वंशना हे माहिती नाही की आपण काय काय करू शकतो ते. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, जानकी वहिनी आता करायचं तरी काय? त्यावेळेला जानकी बोलते, काही नाही, आता शांत राहायचं. कारण शर्वरी वंश बिथरल्यात, त्यांना कळलंय की मोबाईल गायब झाल्यात म्हटल्यावरती त्या एक ना एक चूक करणारच. आणि त्या जेव्हा चूक करतील तेव्हाच मी त्यांना पकडेन, तेही रंगे हात. इकडे मात्र ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, जानकी, मला असं का वाटतंय की तू, ऐश्वर्या आणि अवंतिका तुमच्यामध्ये काहीतरी चालू आहे म्हणून? त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, काय चालू आहे मला सांगशील का? त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश, तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा, बाकी मला तुम्ही काही एक विचारू नका. ऋषिकेश, एक गोष्ट लक्षात ठेवा ऋषिकेश, तुमच्या जानकीवरती विश्वास आहे ना? तेव्हा लगेच ऋषिकेश जानकीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, स्वतःपेक्षाही जास्त. तेव्हा मात्र जानकी बोलते, झालं तर मग कशाला तुम्ही विचार करताय? ऋषिकेश, तुमचा हाच विश्वास माझ्यासाठी किती अनमोल आहे, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. ऋषिकेश, प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी सुद्धा आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट पार पाडायच्या आहेत. आणि त्यासाठी काय करायचं? त्यावेळेला लगेच मोठ्याने ऋषिकेश बोलतो, जानकी, कोणत्या गोष्टी? काय बोलतेस तू? खरंच मला याचा अर्थच लागत नाही. त्यावेळेला जानकी बोलते, सॉरी, अहो शर्वरी वंशांचा आता संसार सुखाचा सुरू झालाय, आता सगळं काही नीट चालू आहे, आता कोणत्याच गोष्टींची काळजी करायची गरज नाही, असं माझं म्हणणं आहे. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, चल आता झोपूया. आणि जानकी आणि ऋषिकेश झोपायला गेलेले असतात. त्याच वेळेला मात्र जानकी स्वतःशीच बोलते, ऋषिकेश, मला माहिती आहे शर्वरी वंश झोपणार नाहीत,
कारण मी त्यांची झोपच उडवले आणि त्या माझ्या बेडरूममध्ये नक्कीच मोबाईल तपासण्यासाठी येणारच, कुठे नाही कुठेतरी त्या शोधण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच वेळेला शर्वरी वंशांना मी रंगे हात पकडणार आणि तुमच्या समोर सत्य आणणार. ऋषिकेश, मी त्या वेळेची वाट बघते जेव्हा जेव्हा शर्वरी वंश माझ्या चांगल्याच हातात सापडणार आहेत. तर इकडे राहुल शर्वरीला म्हणत असतो, शर्वरी शर्वरी शांत हो. त्यावेळेला शर्वरी बोलते, कशी शांत होऊ, कशी शांत होऊ सांग ना, मला तर कळतच नाहीये की काय करावं ते. पण काहीही झालं तरी सुद्धा मला आता शांत राहायचं नाही. लवकरात लवकर सगळ्यांसमोर सत्य आणायचंय. त्या जानकी, ऐश्वर्या आणि त्या अवंतिकाला सर्वांसमोर तोंडावर पाडायचं आहे. त्या माझ्यावरती जे काही आरोप करणार आहेत ना, ते मला खोडून काढायचं आहे आणि त्यासाठी मला विक्रांतचा मोबाईल माझ्या तावडीत पाहिजे. तेव्हा राहुल बोलतो, पण तू जर का आता मोबाईल शोधण्यासाठी गेलीस तर तू त्यांच्या सापळ्यात अडकशील, असं करू नकोस. त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, गप्प बस रे, मी कशी त्यांच्या सापळ्यात अडकेन, मी आता रात्रीचा जाऊन मोबाईल तपासणार. तेव्हा लगेच मोठ्यानी राहुल बोलतोय, तू चूक करतेस, तू जानकीला त्या हलक्यात घेतेस. ती जानकी हलक्यात घेण्याच्या लायकीची नाहीये. अगं ती जानकी खूप हुशार आहे. तुला नाही माहिती ती कसा विचार करते, ती खूपच तिरका विचार करते. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, राहुल राहुल तू शांत हो, मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही. राहुल, आणि तू तुझं तोंड बंद ठेवशील का? कितीही काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर या सर्व गोष्टी नीट करणार. त्या जानकीच्या नाकावर टिचून नाही ना तिच्या खोलीमधून मी मोबाईल परत आणला तर नावाची शर्वरी नाही मी. हे ऐकल्यानंतर राहुल बोलतोय, तू खूप मोठी चूक करतेस. तुला माहिती नाही त्या जानकीने काय ठरवलंय ते. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, तू गप्प बस रे, तू आत्ता आलास. अरे त्या जानकीला मी आधीपासून ओळखते. अरे ती ना खूपच भावूक आहे. अरे तिच्याशी जर का गोड गोड बोलले ना तर ती माझ्याच बोलण्यात येणार. हे ऐकल्यानंतर राहुल बोलतोय, खूप मोठी चूक करतेस आणि जानकीला ओळखण्यात चूक करतेस. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, तू झोप शांतपणे, मी आलेच. आणि लगेच शर्वरी तिथून निघून गेलेली असते. इकडे जानकी मात्र झोपण्याचं नाटक करत असते. ती स्वतःशीच म्हणत असते, शर्वरी वंश, मला माहिती आहे तुम्ही येणार आणि त्याच वेळेला तुम्हाला मोबाईल घेताना मी रंगे हात पकड. त्यावेळेला जानकीला दरवाजा उघडण्याचा आवाज येत असतो आणि जानकी स्वतःशीच बोलते, शर्वरी वंशांची एंट्री झाली वाटतं आणि मला तर खात्रीच आहे या शर्वरी वंशच असणार. त्यावेळेला मात्र शर्वरी दरवाजा उघडते आणि आतमध्ये येते. ती जानकीच्या जवळ जाते. जानकी झोपले याचा ती अंदाज घेते आणि लगेच ती मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेला मात्र जानकी सगळं काही पाहत असते, पण शर्वरीचं मात्र लक्षच नसतं. शर्वरी मोबाईल शोधण्याच्या नादात सगळं काही भान विसरून गेलेली असते आणि शेवटी तिने तो मोबाईल शोधलेला असतो. तिच्या हातात मोबाईल सापडलेला असतो आणि त्याच वेळेला जानकी लाईट्स लावते. लाईट्स लावल्यानंतर मात्र शर्वरीच्या हातातून मोबाईल खाली पडतो आणि मोबाईल खाली पडल्यामुळे चांगलीच तिची भंबेरी उडालेली असते. त्यावेळेला ऋषिकेश सुद्धा दचकन उठतो आणि म्हणतो, शर्यू शर्यू तू इथे काय करतेस? शर्यू अगं बोल ना. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश, अहो शांत का आहात, उत्तर द्या की. तेवढ्या तिथे ऐश्वर्या आणि अवंतिका आलेले असतात. त्यावेळेला ऐश्वर्या शर्वरीला बोलते, शर्वरी अगं उत्तर दे. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, एक मिनिट, काय चाललंय हे, आणि तुम्ही दोघीही जागे आहात. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश दादा, आम्हाला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. ऋषिकेश दादा, आम्ही जो प्लॅन आखला होता ना, त्या प्लॅन मध्ये शर्वरी चांगलीच अडकले, बरोबर ना शर्वरी? त्यावेळेला शर्वरी खूपच घाबरलेली असते आणि घाबरल्याच्या स्वरात बोलते, काही काय बोलताय, उगाच काहीही बोलू नका ना. जानकी वहिनी, अगं असं का वागतेस तू? त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंश शांत व्हा. अहो दबक्या पावलांनी माझ्या रूम मध्ये आलात आणि परत ही नाटकं करताय. तुमची ही नाटकं बंद करावं. कशाला ही नाटकं करताय तुम्ही? त्यावेळेला मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला शर्वरी मोठ्याने बोलते, पुरे, आता मला या गोष्टींचा विचारच करायचा नाहीये. प्लीज या गोष्टी सर्व इथल्या इथे थांबवा. त्यावेळेला मात्र जानकी बोलते, आता तर सगळं संपलं. एक गोष्ट लक्षात ठेवा शर्वरी वंश,
तुम्ही माझ्या खोलीमध्ये का आला होता? त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, अगं काही काम असेल. त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंश, तुमच्या हातातून पडलेला मोबाईल कुणाचा आहे? त्यावेळेला शर्वरी लगेच पटकन तो मोबाईल उचलते आणि लगेच मोठ्याने बोलते, जानकी वहिनी, अगं माझाच मोबाईल आहे हा. त्यावेळेला शर्वरीच्या सनसनीत जानकी कानाखाली मारते आणि शर्वरीला बोलते, खोटं बोलू नका शर्वरी वंश, खरंच तुमच्या या बोलण्याचा त्रास व्हायला लागलाय. शर्वरी वंश, किती वेळा सांगायचं ही नाटकं बंद करा. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, जानकी काय चाललंय तुझं? तू तिच्यावरती हात का उचललास? त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश, कारण हा मोबाईल विक्रांतरावांचा आहे आणि विक्रांतरावांचा मोबाईल माझ्या ताब्यात आहे हे समजल्यानंतर शर्वरी वंशांची भंबेरी उडाली. त्या खूपच घाबरल्या आणि शेवटी त्यांनी मोबाईल शोधण्यासाठी माझ्या रूम मध्ये येण्याचा निर्णय घेतला. बरोबर ना? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, काही काय बोलते जानकी वहिनी, असं काही नाहीये, प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, शर्वरी थांब, खरं खरं सांग, तुझ्या हातात असलेला मोबाईल विक्रांतरावांचा आहे? तेव्हा लगेच जानकी बोलते, हो विक्रांत भाऊजींचाच आहे आणि यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे शर्वरी वाया गेली, ती आपल्याला फसवते. त्यावेळेला मात्र तिची चांगलीच बोलती बंद होते. त्यावेळेला शर्वरी खूपच घाबरलेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? आता तर सगळं सत्य ऋषिकेश सौमित्रा समोर आलेलं आहे, पण खरोखर ऋषिकेश शर्वरीला तिच्या पापाची शिक्षा देईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.